आपल्या जीवनात आपण वारंवार आपल्या अपयशासाठी देवाला, नशिबाला दोष देतो. आपल्याला वाटतं की आपल्याकडे पुरेशी साधनं नाहीत, आपले परिश्रम वाया जात आहेत आणि इतर लोक आपल्यापेक्षा पुढे जात आहेत. पण आपण कधी विचार केलाय का की आपली खरी समस्या विचारधारा आहे, म्हणजेच आपले कर्म. आज मी तुम्हाला सद्गुरूंची प्रेरणादायी कथा सांगणार आहे, जी फक्त तुमचा विचारच करण्याची पद्धत बदलणार नाही, तर तुम्हाला योग्य तो दृष्टिकोन पण देईल आणि आपण आपल्या कर्मांवर विश्वास ठेवला पाहिजे हे तुम्हाला सांगेल. योग्य दिशेने केलेले कर्म जीवन बदलू शकतात. लक्ष देऊन ऐका, कारण ही कथा तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका नगरात सद्गुरू थांबले होते. तेवढ्यात तिथे एक शेतकरी आला आणि गुरूंना म्हणाला, हे गुरुदेव, माझं नशीब फार वाईट आहे. मी जे काही करतो ते सगळं बिघडतं. माझं कष्टाला फळ येत नाही. मी शेतकरी आहे, पण माझं पीक कधीही चांगलं होत नाही. यामुळे मी नेहमीच त्रस्त आहे. माझ्याबरोबरच असं का होतं? त्यावर उपाय म्हणून मी अनेक साधू संतांशी बोललो, ज्ञानी लोकांचा सल्ला घेतला. जे सांगितलं ते सर्व काही केलं. पूजा, अनुष्ठान, यज्ञ, पाठ, पठण सर्व काही केलं, पण काहीही फायदा झाला नाही. माझ्या गावातले इतर शेतकरी कमी कष्ट करूनही चांगली पिकं काढतायत. मी ऐकलं आहे तुम्ही सर्वांच्या समस्यांचे तोडगा काढता, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. हे गुरु, तुम्ही माझ्या नशिबाला बदलू शकता का? सद्गुरू हसले आणि म्हणाले, तुझं नशीब आधीच चांगलं आहे. सगळं काही तुझ्याकडे आहे. मग तू असं का म्हणतोस? शेतकरी म्हणाला, हे गुरु, माझ्याकडे काय आहे? माझं नशीब इतकं वाईट आहे की मी जे काही हातात घेतो ते बिघडतं. मी शेतात पीक घेऊ इच्छितो, पण यश मिळत नाही. माझ्या गावातले इतर लोक सहजपणे चांगली पिकं काढतात, मग माझं नशीब चांगलं कसं? गुरु म्हणाले, तुझं शरीर निरोगी आहे. सर्व अवयव नीट काम करत आहेत. तुझा मेंदूही बरोबर काम करतो. तुझ्याकडे चांगली जमीनही आहे, तर तुझ्यात कमी काय? शेतकरी म्हणाला, हे गुरु, माझी समस्या ही नाही. माझी समस्या अशी आहे की मी जे काम करतो ते का बिघडतं? जमीन, शरीर, मेंदू हे सगळंच इतरांकडेही आहे. त्यांना चांगली पिकंही मिळतात, पण माझ्या शेतात कधीच यश येत नाही. काय मंत्र किंवा काय उपाय आहे ज्याने माझं दैव चमकू शकेल? गुरु म्हणाले, ठीक आहे, जर तुला मंत्र हवा असेल तर मी देईन, पण आधी सांग, तुझ्या शेतात खजिना आहे हे तुला माहिती आहे का? शेतकरी हे ऐकून अवाक झाला आणि म्हणाला, हे गुरु, माझ्या शेतात आणि खजिना? मला नाही माहिती. सांगा तो कुठे आहे, मी आत्ताच तो काढतो. गुरु म्हणाले, तो असाच मिळणार नाही. तुला माझ्या सांगण्याप्रमाणे काम करावं लागेल. मी जे सांगेन ते केल्याशिवाय खजिना मिळणार नाही. शेतकऱ्याने मान्य केलं. गुरु म्हणाले, जा, तुझ्या शेतातील मातीची एक टोपली भरून घेऊन ये. शेतकरी धावत गेला, माती आणली. गुरु म्हणाले, आता 1 महिन्यानंतर तुझं संपूर्ण शेत नांगरून पुन्हा एक टोपली माती आण. शेतकरी चकित झाला. हे गुरु, जर खजिना शेतात आहे तर थेट का नाही सांगत तुम्ही मला? मला वाट का पाहावी लागत आहे? गुरु म्हणाले, प्रत्येक कार्याचा एक योग्य काळ असतो. जर आत्ताच खजिना काढला तर कदाचित तो उपयोगी पडणार नाही. तुला आत्ता हवा आहे की नंतर? शेतकऱ्याने स्वतःचा स्वार्थ पाहिला आणि म्हणाला, ठीक आहे, मला नंतर द्या. पण त्याचं मन अस्वस्थ होतं. त्याला खजिन्याची स्वप्न येऊ लागली होती. 1 महिना उलटल्यावर त्यांनी थोडंसं शेत नांगरलं आणि माती आणली. गुरु म्हणाले, तू संपूर्ण शेत नांगरलंस का? शेतकरी म्हणाला, नाही, तुम्ही फक्त एक टोपली सांगितली होती. गुरु म्हणाले, खजिना संपूर्ण शेत नांगरल्याशिवाय मिळणार नाही. शेतकरी गुरूंच्या बोलण्यातला अर्थ अजूनही समजू शकत नव्हता, पण त्यांनी निश्चय केला, यावेळेस काही झालं तरी पूर्ण शेत नांगरल्याशिवाय मी थांबणार नाही. तो दररोज पहाटे उठून शेतात जायला लागला. उष्ण उन्हात, थंडीच्या गारव्यात, पावसाच्या सरीत त्याने न थकता नांगरणी सुरू ठेवली. शेताच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याने राबून नांगरलं.
दरम्यान त्याचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं. पूर्वी ज्या ठिकाणी पाणी साचायचं आणि बी नासायचं तिथे त्यांनी छोटा निचरा करणं केलं. त्याने मातीची सखोल परखड तपासणी केली. त्याला लक्षात आलं की काही झाडं त्याच्या पिकांमध्ये अडथळा आणत होती. त्याने ती काढून टाकली. महिना संपेपर्यंत त्याचं शेत इतकं तयार झालं होतं की कोणालाही वाटेल की इथे एखादा अनुभवसंपन्न शेतकरी काम करत आहे. तो मातीची टोपली घेऊन पुन्हा गुरूंकडे आला. गुरूंनी त्याला शांतपणे पाहिलं आणि विचारलं, तू संपूर्ण शेत नांगरलंस? हो गुरुदेव, आणि त्यासोबत मी शेकडो गोष्टीही शिकलो. तसं गुरुदेव हसले. हेच खरं खजिन्याचे बीज आहे. तुझ्या शेतात खजिना होता, पण तो जमिनीखाली नव्हता. तो तुझ्या हातात, तुझ्या मेहनतीत आणि तुझ्या बदललेल्या दृष्टिकोनात होता. पूर्वी तू फक्त दोष दिलास, आता तू निरीक्षण केलंस, बदल केलास, प्रयत्न केलास, आपल्या विचारांमध्ये बदल केलास, आणि हेच खरं नशीब आहे जे तू स्वतः तयार करतोस. शेतकऱ्याच्या डोळ्यात हे ऐकून पाणी आलं. त्याला आता स्पष्टपणे समजलं होतं, नशीब हे अवकाशातून पडणारी कृपा नसून ते आपल्या कृतीतून म्हणजेच कर्मातून तयार होणारं फळ आहे. त्या हंगामात त्याने पेरलेली बियाणं भरपूर पीक देऊन गेली. गावातले लोक चकित झाले. कुणी म्हणालं, काय जादू केलीस रे? त्यांनी फक्त त्यावर एकच उत्तर दिलं, माझ्या नशिबावर अवलंबून राहणं थांबवलं आणि कर्मावर विश्वास ठेवायला लागलो. या कथेतून आपण खूप काही शिकू शकतो. देवाला, नशिबाला दोष देणं सोपं आहे, पण स्वतः बदलणं कठीण आहे. पण एकदा का आपण आपले विचार सकारात्मक वृत्तीने करायला लागलो की आपलं भविष्यही बदलतं. आपल्या विचारांमध्येच खरी ताकद असते. आपले विचार, आपण जसा विचार करतो तसंच आपल्यासोबत घडत असतं. त्यामुळे आपण कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपण आपले कर्म, आपलं काम निस्वार्थपणे करत राहायचं. अशक्यही गोष्टी शक्य होतात. असेच प्रेरणादायी गुरूंच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कथा आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा.